सगळ्याच गोष्टी ह्या शिकवून समजत नसतात. काही गोष्टी ह्या अनुभवायच्या असतात आणि असाच एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही कुडाळ हायस्कूलच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना घेऊन निघालो होतो जीवन आनंद संचलित संविताश्रम व श्री सुरेश बिरजे जीवन आधार ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रमला भेट द्यायला. सुरुवातीला आम्ही पोहोचलो जीवनानंद संस्थेच्या सविताश्रम पणदूर येथे. विद्यार्थ्यांनी सविताश्रमासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत म्हणून आणलेले सर्व साहित्य आश्रमामध्ये नीट ठेवून घेतलं. सविताश्रमचे संस्थापक श्री संदीप परब यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सविताश्रमची स्थापना, सद्यस्थिती तसेच त्यांच्या समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सविताश्रमातील निराधार व्यक्तींना भेट दिली. या आश्रमांना गरज फक्त अन्नाची किंवा निवाऱ्याची नसते, गरज असते ती मायेची, आपुलकीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी या भावनेची. आणि याच भावनेची जाणीव या आश्रमामध्ये फिरताना, त्या निराधार आजी आजोबांशी बोलताना या आमच्या विद्यार्थ्यांना होऊ लागली होती. खरं तर हे विद्यार्थी त्या आजी आजोबांना भेटायला गेले होते, पण त्यांची ही भेट आमच्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून गेली होती. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी कष्ट घेतले, आज तेच आई बाबा एकटेपणाचे आयुष्य जगताना दिसले आणि हीच गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनात मायेचा ओलावा व आपुलकी निर्माण करून गेली. शेवटी निघताना श्री संदीप परब यांनी विद्यार्थ्यांनी या लहान वयातच दाखवलेल्या औदार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यानंतर आम्ही श्री सुरेश बिरजे जीवन आधार ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रमला भेट देण्यासाठी आलो. जिव्हाळा सेवाश्रममधील श्री जयप्रकाश प्रभू यांनी विद्यार्थ्यांना आश्रमाची माहिती देत सर्वांचे स्वागत केले. आश्रम भेट हा एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना समाजाप्रती आपणही काही देणं लागतो या भावनेची जाणीव निर्माण होणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात वेंगुर्लेकर सर, राहुल सर व परब सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिव्हाळा आश्रमच्या गीतांजली बिर्जे मॅडम यांनी पैसा व संपत्ती खूप मिळवता येते, पण आई बाबा परत मिळवता येत नाहीत, त्यांची काळजी घ्या असा आपुलकीचा सल्लाही दिला. आमच्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांशी गप्पा केल्या, त्यांना समजून घेतलं, त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यांच्याशी बोलताना आपलेपणाची ऊब आणि त्यांच्या डोळ्यातील आपल्या माणसांच्या आधाराची ती अशांत अशी वेदनाही जाणवली. आश्रमातील गोशाळेला सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथील गाई वासरांसोबत वेळ घालवला. गहिवरलेलं मन थोडं हलकं झालं. शेवटी निघताना मन भरून आलेलं. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रूच खूप काही सांगून जात होते. आज या निराधार आजी आजोबांचे आशीर्वाद ह्या विद्यार्थ्यांना मिळाले असतीलच, पण आयुष्यातला एक मोठा धडा आज ही मुलं शिकलीत यात तीळ मात्रही शंका नाही. धन्यवाद.